मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे. एक नवीन जी-आर आलेला आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आता काल जी नवीन वेबसाईट आली आहे ई-के-वाय-सी करण्याबाबत, त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहे, ज्यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी करायचं असेल तर तुम्ही विवाहित आहे, अविवाहित आहेत असे ऑप्शन्स आहेत. विवाहितमध्ये गेल्यानंतर परत 3 ऑप्शन आहेत. पती हयात आहेत, पतीचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स झालेला आहे. आणि अविवाहित असाल तर त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत की वडील हयात आहेत आणि वडिलांचं निधन झालेलं आहे. असे बरेचसे ऑप्शन्स ॲड झाल्यामुळे लाडक्या बहिणींचं कन्फ्युजन वाढलं आहे आणि त्यामध्ये प्रश्न बदलले आहेत. म्हणजेच काय, पहिले जे प्रश्न होते त्यामध्ये आपल्याला उत्तर होय आणि होय द्यायचं होतं आणि आत्ताचे जे प्रश्न आहे त्यामध्ये नाही आणि नाही असे प्रश्न बदलले आहेत. तर त्याबाबत नवीन शासन निर्णय आला आहे की आम्ही के-वाय-सी करायची का? ऑलरेडी आमची के-वाय-सी झाली आहे, तर आता नवीन के-वाय-सी करायची का? आमची के-वाय-सी चुकली आहे तर आम्ही के-वाय-सी करायची का? पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनीच फक्त के-वाय-सी करायची का? असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे, त्यामुळे हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो जी-आर आलेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया आणि जे बहिणींचे प्रश्न होते, बरेचसे प्रश्न होते, ते कमेंटसुद्धा आपण त्याचं उत्तर आपण पाहूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत महिला व बालविकास विभागाकडून महाराष्ट्र शासन नवीन जी-आर आला आहे. यामध्ये प्रस्तावना तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता ई-के-वाय-सी प्रक्रिया करण्यास शासन परिपत्रक 18 नोव्हेंबर 2025 रोजी ते दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत, जे ते काही 18 नोव्हेंबरला जे शेवटची तारीख होती ती आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करावे. त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यास सूचना देण्यात आलेल्या आहे. तर लक्षात घ्या, जे लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत आणि पती देखील हयात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र हे अंगणवाडी सेविका त्यांकडे द्यायचंच आहे, जमा करायचंच आहे व ऑफलाईन पद्धतीने हे सादर करायचं आहे. व जी पहिली स्टेप असणार आहे, जे ऑफिशियल वेबसाईट आहेत बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक कॅप्चे टाकायचा आहे, मी सहमत आहे टाकायचं आहे. याची पहिला आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, कालच एक व्हिडिओ टाकला की ई-के-वाय-सी कशी करायची, त्यामध्ये सांगितले की तुमचा आधार क्रमांक टाका, कॅप्चे टाका, OTP पाठवा तुमच्या मोबाईलवरती, OTP आणि तिथे 2 ऑप्शन येईल, ती म्हणजेच काय, विवाहित आणि अविवाहितचा. तर वेबसाईटवरती ई-के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असणार आहे. सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुण्यश्चित योजनेच्या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी, वन टाईम एडिट ऑप्शन आहे बघा, नवीन जे आलेलं आहे ई-के-वाय-सीचे जे ऑप्शन आहे ना, यामध्ये फक्त वन टाईम आहे. म्हणजे काय, तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकणार नाही की हां चला माझं चुकलं परत मला एडिट करायचं, असं नाही होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन ई-के-वाय-सी करायची आहे. वन टाईमच फक्त एडिट ऑप्शन आहे, उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेच्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती. तर शासन परिपत्रक बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाही, घटस्फोट झालेला आहे, लाभार्थी महिलांचे स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा जे न्यायालयाचे आदेश आहे ते अंगणवाडी सेविका ताईंकडे त्याचे सत्यप्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी जमा करायची आहे व ऑफलाईन पद्धतीने ही ई-के-वाय-सी करायची आहे. म्हणजे पहिली स्टेप लक्षात घ्या, पहिली स्टेप आहे ती ऑनलाईन पद्धतीने करायची के-वाय-सी, ठीक आहे, हे समजलं. त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने जी कागदपत्र आहेत ते अंगणवाडी सेविकाताईंकडे आपल्या जमा करायचे. आता अंगणवाडी सेविकाताई असतात, सगळीकडेच असतात, असं नाही की आम्ही सिटीमध्ये राहतो मग अंगणवाडी सेविका कुठे शोधायची वगैरे, असं नाही, अंगणवाडी सेविकाताई सगळीकडेच असतात. तसेच त्यांनी या योजनेचा ही ऑफिशियल वेबसाईट आहे बरं, ऑफिशियल वेबसाईट सांगितलं आपल्याला, या ऑफिशियल वेबसाईटवरती वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने
अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहे आणि अंतिम पूर्ण करण्यात यावे, म्हणजे जी काही KYC प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने अंतिमपणे पूर्ण करण्यात यावी. सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील त्यांना वन टाइम एडिट ऑप्शन दिलेली आहे व ही शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर 4 वेळा 5 वेळा आम्हाला म्हणजे दुसरी वेळेस सुद्धा तुम्हाला KYC करता येणार नाही, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन करायचे आहे. विभागाची क्षेत्रीय यंत्रणेची सदरची KYC प्रक्रिया पार पाडण्याची पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात यावं. तर इथे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही KYC करू शकता. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. बरं, 1-2 प्रश्न आपण इथे बघूया की जे लाडक्या बहिणीचे वारंवार येतात आहे की मोबाईलमध्ये आम्ही KYC करताना आम्हाला नो ऑप्शन येत नाही. तर काय करायचे, मोबाईलवरती 3 डॉट्स असतात त्याच्यावरती क्लिक करून डेस्कटॉप व्ह्यूमध्ये तुम्हाला करून घ्यायचे, तर 100% तुमची KYC होते आणि 2 मिनिटात होऊन जाते. आणि अजून बरेचसे प्रश्न आहेत की KYC केलं तरच आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे भेटणार आहे का, तर असं काही नाही आहे. KYC डिसेंबरपर्यंत करून घ्यायची होती, त्याच्यामुळे KYC करायला तर लागणारच आहे पुढच्या हप्त्यांसाठी, पण नोव्हेंबरचा हप्ता जे पात्र लाभार्थी सगळ्यांना मिळणार आहे. ठीक आहे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करायचं आहे. ज्यांना पती व वडील नाही त्यांचं असं पण म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी KYC करून कागदपत्रे जमा केली, तर आता जी नवीन पद्धतीने KYC आली आहे तशा पद्धतीने KYC करा, म्हणजे काय कोणती शंका मनात राहणार नाही. ओके. आणि त्यानंतर चुकली आहे आमची KYC परत एकदा तर पुन्हा तुम्हाला करता येणार नाही. अपलोड ऑप्शन ऑनलाईन नाही, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच तिथे अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर काय वेगवेगळे जे काही अजून प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी नक्कीच कमेंट करून विचारू शकता. आणि काय की ज्या लाडक्या बहिणींनी म्हणजे काय पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी जर आमचा डिवोर्स झालेला नाही पण त्या रिलेटेड काय सांगितलं आहे की डिवोर्स झालेला नाही पण त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स इथं सांगितले आहे बघा की माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत असं तुम्ही काय करू शकता, अंगणवाडी सेविकाताईंना देऊ शकता. व याच्या आधी सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे अंगणवाडी सेविकाताईंकडून एकदा कन्फर्म झालं तर तुम्हाला 100% KYC तुमची कंप्लीट होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मेसेज करा, कमेंट करा. तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा जेणेकरून काही तुम्हाला तिथं मेसेज करते किंवा डायरेक्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करा जिथे सगळ्या प्रश्नाचं उत्तरं तुम्हाला 100% मिळतील. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.